हॅलो एव्हरीवन. तर आज आपण एक सगळ्यात महत्वाचा एरर सॉल्व्ह करणार आहे. म्हणजे काय, तर प्रत्येकाला एक सध्या प्रॉब्लेम येतो जो झॅम मध्ये, म्हणजे मायस्क्वेल स्टॉप होतंय. मग ते स्टार्ट करायला परत तुम्ही ज्यावेळेस स्टार्ट करायचा ट्राय करता त्यावेळेस तुम्हाला एरर येतो, बरोबर. मग त्याला सोल्युशन काय आहे? एक ऑप्शन आहे त्याला. एक तर तुम्हाला विथ ऑल डेटाबेस तुमचे जे प्रिव्हियस डेटाबेस आहेत ते लॉस होऊ शकतात, किंवा दुसरा ऑप्शन आहे की तुम्हाला तो डेटाबेस पाहिजे असतील तर त्याला अल्टरनेट दुसरा एक ऑप्शन आहे. तो सगळ्यात पहिला अगोदर काय करायचं तुम्हाला, तर तुमचं ज्या लोकेशनला झॅम्प इन्स्टॉल आहे, बरोबर. आता प्रत्येकाचं झॅम्प मोस्टली सी ड्राईव्हला आहे, बरोबर. काय करणार, सी ड्राईव्ह मध्ये चेक करूया आपण कुठल्या फोल्डरला आहे. पीसी सी ड्राईव्ह मध्ये आल्यानंतर झॅम नावाचा फोल्डर आहे. इथं तुम्हाला एक मायस्क्वेल नावाचा फोल्डर मिळेल, बरोबर. मग इथं तुम्हाला काय करायचंय, तर इथं डेटा नावाचं एक फोल्डर तुम्हाला दिसतील. तर ह्या डेटा फोल्डरला तुम्हाला रिनेम करायचं. याला मी रिनेम करतोय अंडरस्कोर ओल्ड. ओके. आणि नंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप काय करायचं, तर बॅकअप नावाचा फोल्डर आहे तो कॉपी करून घ्या. कंट्रोल C, कंट्रोल V, आणि ह्याला रिनेम करायचे परत तुम्हाला डेटा. स्मॉल केस मध्ये असू दे. डेटा नाव दिले. आता काय करायचं, मला जर डेटाबेस ऑलरेडी आता जर स्टार्ट केलं, मी समजा मी आता परत झॅम्पला येतोय, आता मी याला स्टार्ट करतो. ओके. तर तुमचं झॅम्प म्हणजे मायस्क्वेल स्टार्ट झालेलं दिसेल, बरोबर. पण तुम्हाला काय पाहिजे, आता डेटाबेस मला पाहिजेत सगळे, बरोबर. मग त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, परत डेटामध्ये आल्यानंतर जी ओल्ड नावाची जी होती फोल्डर आहे त्याच्यात डेटाबेस कुठले कुठले, तर बाय डिफॉल्ट तुम्ही जर बघितलं, आता तुम्ही जर मिनिट तुम्ही जर मायस्क्वेल मध्ये आता जो नवीन फोल्डर बनवला आपण डेटा नावाचा, त्या फोल्डर मध्ये जर चेक केलं तुम्ही, तर आता किती फोल्डर्स आहेत चेक करायच्यामध्ये, मायस्क्वेल परफॉर्मन्स स्कीमा, पीएचपी ऍडमिन, टेस्ट, बरोबर. हे चार चार फोल्डर डिफॉल्ट डेटाबेसेस तुम्हाला मिळतील, बरोबर. तर मला काय पाहिजे की हे चार सोडून मला ऍडिशनल मी जे बनवलेले प्रिव्हियस डेटाबेस आहे ते मला पाहिजे, बरोबर. मग त्यासाठी काय करायचं तुम्हाला, तर इथं बघा मायस्क्वेल आहे, परफॉर्मन्स स्कीमा आहे, पीएचपी ऍडमिन आहे, आणि टेस्ट आहे, बरोबर. म्हणजे हे चार फोल्डर आहेत. चार फोल्डर सोडून अदर्स कुठले कुठले आहेत, एम्प्लॉय आहे, HR आहे, आणि प्रॅक्टिस डीबी, बरोबर. मग तुम्हाला काय करायचं, एम्प्लॉई, HR, प्रॅक्टिस डीबी हे तीन फोल्डर सिलेक्ट केले. ह्या फोल्डर सोबत सगळ्यात महत्वाची फाईल कुठली सिलेक्ट करायची आहे तुम्हाला, ही IB-Data1 नावाची फाईल तुम्हाला सिलेक्ट करायची. याला मी सिलेक्ट करतोय आणि या फाईलला कॉपी करून घेऊया, आणि नवीन जे फोल्डर बनवलेलं आहे डेटा नावाचं त्या फोल्डर मध्ये आपण पेस्ट करू. याला रिप्लेस करा, नवीन फोल्डर मध्ये ऍड केलं आपण, बरोबर. त्यानंतर परत मी झॅम्पला येतोय. झॅम्पला आल्यानंतर स्टार्ट केलंय अपाची सर्व्हर, आणि परत मायस्क्वेल पण आपण स्टार्ट करूया. आणि मी ज्यावेळेस ऍडमिन वर क्लिक करेल, पीएचपी ऍडमिन ओपन होईल. पीएचपी ऍडमिन मध्ये बघा, की आपण डेटाबेस चेक करूया. HR डेटाबेस वर क्लिक करतोय, बघा टेबल ओपन होतं, म्हणजे तुमचा एरर हा सॉल्व्ह झालेला आहे. ओके. थँक्यू.